मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे। कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मंत्री महोदय आपल्याला आपण रोज टीव्हीवर पण बघतोय, आताच 10वी-12वीच्या परीक्षेला आपण बघितलंय कॉप्या सर्रास चालू आहे, त्याला आळा घालण्याची जबाबदारी आपली आहे, कराल। आपण एक उत्तर दिलेलं आहे की शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये परिसरामध्ये सीसीटीव्ही लावले पाहिजे। खाजगी करतायत 17,000 केलेत, अजून 4,000 लागतील। स्पेसिफिक प्रश्न आपण दिला, त्यांनी सांगितलं 5% निधी हा आपण शालेय शिक्षणाच्या संदर्भातून वापरण्यासाठी दिला जातो। वार्षिक जिल्हा वार्षिक नियोजनामधून 5% निधी देत असताना तो फक्त सीसीटीव्ही साठी वापरला जात नाही, तो वेगवेगळ्यासाठी कामासाठी वापरला जातो। माझी आपल्याला स्पेसिफिक विनंती प्रश्न असा आहे की परीक्षा दर वर्षाला होते आणि परीक्षा होत असताना आपण अजून 2 वर्षानंतर ते करायला गेलो तर कोर्टात अमान्य किंवा आपण बोगस अशा प्रकारचं जी कॉपी होत आहेत त्याच्यावर आळा घालण्यासाठी फेल्युअर होतोय, हा संदेश आहे। मला स्पेसिफिक प्रश्न येत आहे की आपल्या या असलेल्या शासकीय आणि स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या जेवढ्या शाळा आहेत त्यांना किती हा निधी आवश्यक आहे, किती शाळांनी लावलाय, किती निधी आवश्यक आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये 5% अनुदानातून जर द्यायचा गेलं तर किती वेळ लागेल आणि यासाठी शासन जर तुमच्याकडे आकडेवारी असेल तर ती द्यावी आणि शासन यासाठी स्वतंत्रपणाने अशा प्रकारची तरतूद तुमच्या शासकीय शाळेसाठी करणार आहे का? सन्माननीय शिंदे